स्मार्ट टीचर्स या यूट्यूब चॅनलवर मी प्रदीप ज्ञानेश्वर बिलवणे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मिशन नवोदय उपक्रमाअंतर्गत खास विद्यार्थ्यांसाठी बनवलेले नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील। तेव्हा तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सर्वांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळत राहील। चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर तुम्हाला जर माझ्या या आधीचे व्हिडिओ पाहायचे असेल तर या ठिकाणी तुम्ही क्लिक करून डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता। या ठिकाणी तुम्हाला माझे या आधीचे सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील, तेव्हा सर्वांनी हे व्हिडिओ नक्की पहा। आजचा विषय आहे मानसिक क्षमता चाचणी, घटक क्रमांक 7 आरशातील प्रतिमा। विद्यार्थ्यांनो, सुरुवातीला आपण या पाठावरील प्रश्नरचना कशा प्रकारे असते ते समजून घेऊया। पुढील प्रत्येक प्रश्नात डावीकडे एक प्रश्न आकृती आणि उजवीकडे ए, बी, सी आणि डी अशा 4 उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत। एक्स, वाय च्या ठिकाणी ठेवलेल्या आरशातील प्रतिबिंब उजवीकडील कोणत्या पर्यायात आहे ते शोधून त्याचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा। तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला या ठिकाणी जी प्रश्न आकृती आणि उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत त्या प्रकारे आपल्याला प्रश्न विचारला जात असतो आणि प्रश्न आकृतीचं आरशातील प्रतिबिंब हे उत्तर आकृत्यामधून शोधायचे असते। आता मुलांनो, आपण बघूया या पाठावरील महत्त्वाचे मुद्दे। तुम्ही सर्वांनी एक सूचना लक्षात घ्या की या प्रश्न प्रकारात प्रश्न आकृतीचे आरशातील प्रतिबिंब कसे दिसेल हे शोधायचे असते। यासाठी पुढील पायऱ्या किंवा मार्गदर्शक सूचना तुम्ही लक्षात ठेवावी। पहिली सूचना आहे बघा की मुख्य प्रश्न आकृती लक्षात घ्या। प्रतिबिंबात तिची उजवी बाजू डावीकडे दिसते तर डावी बाजू उजवीकडे दिसते असे पर्याय निवडून इतर पर्याय वगळा। म्हणजे काय मुलांनो, तर या ठिकाणी सांगितलेली गोष्ट या प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे। ते म्हणजे काय, तर प्रश्न आकृतीचं जी डावी बाजू असेल ती आपल्याला उत्तर आकृतीमध्ये उजवीकडे दिसेल आणि उजवीकडची बाजू ही आपल्याला डावीकडे दिसत असते। आता हेच तुम्हाला नीट समजण्यासाठी आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी जो प्रश्न आकृती किंवा प्रश्न बघितला त्याचं एकदा निरीक्षण करा। बघा, या ठिकाणी तुम्हाला प्रश्न आकृती दिसत आहे। या प्रश्न आकृतीमध्ये आपण आकृतीचं 2 भाग पाडून डावी बाजू आणि उजवी बाजू ठरवून घेऊया। आणि आता सांगितल्याप्रमाणे या प्रश्न आकृतीची डावी बाजू ही आरशातील प्रतिबिंबामध्ये उजवीकडे दिसेल आणि उजवी बाजू डावीकडे दिसेल। यावरून आपण या उत्तर आकृत्यामधून जे पर्याय अशा प्रकारे नाही आहेत ते आपण वगळूया। तर डावीकडची बाजू उजवीकडे नाही असं आपल्याला डी या पर्यायामध्ये दिसत आहे। मग सुरुवातीला आपण हा पर्याय वगळून घेऊया, म्हणजे आपल्याकडे केवळ 3 पर्याय उरतील। मग आता आपण मुद्दा क्रमांक 2 लक्षात घ्या। प्रश्न आकृतीत इतर चिन्हे लक्षात घ्या। डावीकडे असलेले चिन्ह प्रतिबिंबात उजवीकडे दिसते, तसेच उजवीकडचे चिन्ह प्रतिबिंबात डावीकडे दिसते। चिन्हांची डावी व उजवी बाजू यांच्यात सुद्धा अदलाबदल होते। चिन्हाच्या आकारात बदल होत नाही। यानुसार 1 मध्ये निवडलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून इतर पर्याय वगळा। या पायरीवर उत्तर मिळण्याची शक्यता अधिक असते। म्हणजे काय की आताच आपण जी प्रश्न आकृती बघितली होती त्या प्रश्न आकृतीमध्ये बघा, आताच आपण डी हा पर्याय वगळला होता। आता आपण काय करूया, प्रश्न आकृतीतील जे इतर काही बारीक चिन्ह असतील किंवा इतर काही बाबी असतील त्या बाबींचं आता आपण निरीक्षण करूया। आणि त्यानुसार बघा, या ठिकाणी असलेली ही डावीकडची बाजू उजवीकडे आणि उजवीकडची बाजू डावीकडे,
मग या आकृतीमध्ये उजवीकडे ही जी आपण आता पक्षाची याला जर आपण शेपूट म्हटली तर या ठिकाणी आपल्याला आतमध्ये काही रेषा दिसत आहेत आणि आतमध्ये किती एक रेषा आहे। मग अशा प्रकारे आपल्याला तुम्हाला उत्तर आकृत्यापैकी कोणत्या पर्यायामध्ये दिसत आहे हे जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की सी आणि ए या दोन पर्यायामध्ये आपल्याला रेषा दिसत आहेत, परंतु सी या पर्यायामध्ये दोन रेषा आहेत आणि आपल्या प्रश्न आकृतीमध्ये पक्षाच्या शेपटीच्या जवळ दोन रेषा नाही, त्यामुळे हा पर्याय आपण वगळू शकतो। या सर्व बाबीचा विचार केल्यानंतर बघा आपल्याला या पायरीवर आपलं उत्तर सापडलेलं आहे आणि ते आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए। म्हणजेच अशा प्रकारे आपण काही ज्या आकृत्या आपल्या प्रश्न आकृतीशी मिळत नाही त्या आपण वगळल्या तर आपल्याला आपलं उत्तर पटकन मिळू शकते। मुद्दा क्रमांक 3 आहे मुलांनो की प्रश्न आकृतीच्या वरच्या व खालच्या बाजूंना असलेले चिन्ह प्रतिबिंबात त्याच ठिकाणी दिसते, मात्र चिन्हाची उजवी व डावी बाजू यांच्यात अदलाबदल होते। यानुसार 2 मध्ये निवडलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा। म्हणजे काय मुलांनो, तर पायरी क्रमांक 2 वर जर आपल्याला उत्तर मिळालं नाही तर आपण पुढे काय करायचं आहे की प्रश्न आकृतीच्या ठिकाणी दिलेले जे इतर चिन्ह असतील किंवा इतर बाबी असतील त्यांचे निरीक्षण करायचं आहे। त्यांच्या डाव्या आणि उजव्या बाजूमध्ये सुद्धा बदल होत असते। यावेळेस आपल्याला एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायची आहे की प्रश्न आकृतीची वरची बाजू आणि खालची बाजू ही कायम राहत असते, तिच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही। म्हणजेच वरच्या बाजूला असलेला जो काही भाग असेल तो वरच्या बाजूलाच राहील आणि खालच्या दिशेला असलेला भाग हा खालच्या दिशेलाच राहील, त्याच्यामध्ये बदल होत नाही। आता मुद्दा क्रमांक 4 सुद्धा लक्षात घ्या की प्रश्न आकृतीचे डावीकडे झुकलेले चिन्ह हे प्रतिबिंबात उजवीकडे झुकलेले दिसते, तर उजवीकडे झुकलेले चिन्ह हे प्रतिबिंबात डावीकडे झुकलेले दिसते। अशा प्रकारचं निरीक्षण आपण प्रत्येकच आकृतीच्या बाबतीत केलं पाहिजे असं नाही। काही आकृत्यामध्ये असलेले जे चिन्ह आहे आणि त्यांचा जो झुकण्याचा जी प्रकार असेल तो प्रश्न आकृतीत डावीकडे असेल तर उत्तर आकृतीमध्ये तो उजव्या बाजूला अधिक झुकलेला आपल्याला दिसत असतो। अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो आपण एकेका पायरीवर जर आपल्या पर्यायापैकी उत्तर आकृत्यापैकी आकृत्या गाळत गेलो तर आपल्याला आपलं उत्तर मिळेल आणि आपण अचूक उत्तर सोडवू शकतो। आता आपण या घटकावरील प्रश्न प्रकारांचा प्रत्यक्ष सरावच करूया। मुलांनो, या प्रश्नाचं आपण सर्वांनी निरीक्षण करूया आणि आपल्या ठरलेल्या पायरीनुसार आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा आपल्याला ही प्रश्न आकृती नीट बघून घ्यायची आहे आणि आपल्याला एक गोष्ट आणखी लक्षात घ्यायची आहे की आरसा हा या ठिकाणी XY या ठिकाणी आरसा ठेवलेला आहे। मग अशा वेळेस ही जी प्रश्न आकृती आहे हिची जी प्रतिमा असेल किंवा याचं जे प्रतिबिंब असेल ते या बाजूला कोणत्या प्रकारे दिसेल हे आता आपल्याला ओळखायचं आहे। सुरुवातीला बघा मुलांनो, आपण आपल्या पायऱ्यामध्ये ठरवल्याप्रमाणे आणि सांगितल्याप्रमाणे की ही जी बाजू आहे, समजा या आकृतीचे आपण 2 भाग केले आणि ही बाजू जर आपण या आकृतीकडे बघत असताना ही बाजू आपण डावी बाजू आहे आणि ही उजवी बाजू आहे असं आपण समजूया आणि मग आपल्या नियमानुसार डावी बाजू ही उजव्या बाजूला जात असते आणि उजवीकडची बाजू ही डाव्या बाजूला होत असते। असं जर आपण बघितलं तर बघा या बाजूला असलेला हा जो भाग आहे हा भाग या बाजूला असायला पाहिजे। असं आता आपल्याला कोणत्या कोणत्या पर्यायामध्ये दिसत आहे, या ठिकाणी दिसत आहे आणि या ठिकाणी दिसत आहे। म्हणजे उरलेले 2 जे पर्याय आहेत ए आणि सी हे दोन्ही पर्याय आता आपण बाद करूया। त्याच्यानंतर आपलं दुसरी पायरी काय आहे मुलांनो की आता इतर चिन्ह किंवा इतर भाग जो असेल त्याचं निरीक्षण करायचं आहे। बघा या ठिकाणी हा जो खालचा जो भाग दिसत आहे याचं आता आपण निरीक्षण करूया। या ठिकाणी बी या पर्यायामध्ये आपल्याला हा भाग अजिबात दिसत नाही, त्यामुळे हा पर्याय या आकृतीचे प्रतिबिंब असू शकणार नाही। या ठिकाणी आपल्याला तो दिसत आहे, म्हणजेच या ठिकाणी दिसत असलेली ही जी आकृती आहे डी हा जो पर्याय आहे हे आपलं उत्तर आहे। बघा आपण आता जे स्पष्टीकरण बघितलं आहे, म्हणजे आपली जी आकृती आहे हा एक
क्रमांक आहे हा क्रमांक आरशामध्ये या पद्धतीने दिसेल. म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक डी हे बरोबर होतं. आता आपण सर्वांनी या ठिकाणी ही जी प्रश्न आकृती दिलेली आहे या प्रश्न आकृतीचा आरशातील प्रतिबिंब बघायचं आहे. सुरुवातीला आपण आपल्या पायरीनुसार या आकृतीचं प्रतिबिंब जेव्हा आपण बघू तेव्हा ही जी बाजू आहे ही डावीकडची बाजू आपल्याला उजवीकडे हवी आहे. मग असं आपल्याला कोणत्या कोणत्या पर्यायामध्ये दिसते आपण ते राहू देऊया आणि बाकीचे पर्याय बाद करूया. तर ही बाजू या बाजूला म्हणजे डावीकडची बाजू उजवीकडे असायला पाहिजे. तर असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि या ठिकाणी दिसत आहे. उर्वरित दोन ठिकाणी तसं नाही आहे, त्यामुळे हे दोन पर्याय आता बाद झाले. त्यानंतर आपल्या सर्वांना माहीत आहे की फक्त डावीकडची बाजू उजवीकडे होते, परंतु या आकृतीच्या आकारामध्ये कुठलाही बदल होत नाही. ती लहान अथवा मोठी अथवा जाड अथवा बारीक अशा प्रकारे कुठलाही बदल होत नाही. जो या ठिकाणी बघा आपल्याला लक्षात येईल की इथे जो आकार आहे तो आकार काय झालेला आहे, थोडा बारीक झालेला आहे आणि या ठिकाणचा जो रचना आहे ती सुद्धा वेगळ्या पद्धतीची आहे. त्यामुळे हे उत्तर सुद्धा असू शकणार नाही. मग आपल्याकडे असलेला हा जो पर्याय आहे पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आपल्याला या आकृतीचं प्रतिबिंब दिसत आहे. याचं उत्तर आपल्याला बघा आपण आरशामध्ये जर यन हा अक्षर पकडला आणि या ठिकाणी आरसा जर असेल तर आपल्याला तो आरशामध्ये या प्रकारे दिसेल आणि म्हणून आपलं उत्तर होतं पर्याय क्रमांक ए. मुलांनो, या ठिकाणी प्रश्न आकृती दिलेली आहे आणि या प्रश्न आकृतीचं आरशातील प्रतिबिंब आपल्याला शोधायचं आहे. आरसा हा या ठिकाणी XY या ठिकाणी ठेवलेला आहे आणि आता याचं प्रतिबिंब शोधताना आपण सर्वांनी डावीकडची बाजू उजवीकडे म्हणजे हा जर एखादा व्यक्ती असेल आणि याचा जर हा डोका असेल तर हा आता डोका डाव्या बाजूला आहे. हा काय होईल आरशाच्या प्रतिमेमध्ये उजव्या बाजूला व्हायला पाहिजे. मग असं कोणत्या कोणत्या ठिकाणी दिसतं बघा आपल्याला. या ठिकाणी तो योग्य रीतीने वाटत नाही, या ठिकाणी वाटत आहे, या ठिकाणी आणि या ठिकाणी, म्हणजे हा पर्याय बाद झाला. मग आता बघा या बाजूला असलेला हा जर आपण एखादी वस्तू आहे किंवा सायकलचा चाक आहे असं समजू तर हा डावीकडचा भाग उजवीकडे असं कुठं झालं आहे बघा, या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी. परंतु इथला आकार काय झालेला आहे, खूप छोटा झालेला आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की फक्त डावीकडची बाजू उजवीकडे आणि उजवीकडची बाजू डावीकडे होती, परंतु आकारामध्ये कुठलाही फरक होत नाही. तो या ठिकाणी झाला आहे, म्हणून हा पर्याय सुद्धा बाद झाला. मग आपण काय करूया मुलांनो, इतर ज्या काही बारीक गोष्टी असतील त्यांचा विचार करूया. या ठिकाणी या व्यक्तीचा हा पाय असेल, हा हात असेल तर तो आपल्याला या पर्यायामध्ये बघा इथं दिसत आहे का तुम्हाला, या ठिकाणी तो दिसत नाही, त्यामुळे हा पर्याय सुद्धा बाद होईल. आणि निश्चितच आपलं या आकृतीप्रमाणे उत्तर आपल्याला या ठिकाणी म्हणजे सी हा पर्याय आपल्याला दिसत आहे ते आपलं उत्तर असणार आहे. थोडक्यात बघा या पद्धतीने आपली जी ही आकृती आहे प्रश्न आकृती याचं आरशातलं प्रतिबिंब हे या प्रकारे दिसेल आणि म्हणून आपलं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. या प्रश्न आकृतीमध्ये एक झाडाची आकृती आहे असं आपण समजूया. आणि आता आपण काय करणार आहोत की या प्रश्न आकृतीचं आरशातील प्रतिबिंब आरसा XY या ठिकाणी ठेवला असताना या आकृतीचं आरशातील प्रतिबिंब कसे दिसेल हे आपल्याला ओळखायचं आहे. सुरुवातीला बघा मुलांनो, आपण ही जी बाजू आहे ही डावीकडची बाजू आहे आणि ही उजवीकडची बाजू आहे. आपल्या नियमाप्रमाणे डावीकडची बाजू उजवीकडे यायला पाहिजे. म्हणजे या बाजूला ह्या जर एक झाड आहे आणि या झाडाच्या जर पारंब्या असतील तर या ठिकाणी 3 पारंब्या आहेत, ह्या या बाजूला 3 व्हायला पाहिजे. मग असं बघा तुम्हाला कोणत्या पर्याय दिसत आहे, या ठिकाणी नाही आहे, या ठिकाणी तर पारंब्याच नाही आहे, या ठिकाणी 2च आहेत, या ठिकाणी 3 पारंब्या आहेत. म्हणजे बघा मुलांनो एकाच आपण गोष्टीचा विचार केला आणि त्यावरूनच आपलं उत्तर आपल्याला सापडू शकते. या ठिकाणी याच भागाचा विचार केला आणि आपल्याला आपलं उत्तर लगेच मिळालं सुद्धा. नंतर ही जी उजवीकडची बाजू ही डावीकडे जायला पाहिजे. या ठिकाणी 2 आहेत तर या बाजूला 2 व्हायला पाहिजे. इथं आहे, इथं पण आहे, इथं नाही आहे आणि इथं आहे, या ठिकाणी आहे. तर आपलं उत्तर तर आपल्याला मिळालेलं आहे. पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर आहे. बघा या प्रकारे ही जी आकृती आहे प्रश्न आकृती, या आकृतीचं आरशातील प्रतिबिंब हे या प्रकारे आपल्याला दिसायला पाहिजे आणि हे आपल्याला पर्याय क्रमांक डी या ठिकाणी दिसत आहे आणि म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी.
मुलांनो, आपण सर्वांनी अशा प्रकारे एखाद्या तलावाच्या पाडीवर अथवा नदी शेजारी, नदीच्या काठावर असं झाड आपण सर्वांनी बघितलेलं आहे. तर हे जे झाड या ठिकाणी दिसत आहे, या झाडाचं पाण्यातील प्रतिबिंब हे कशा प्रकारे दिसते हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. बघा मुलांनो, हे समजण्याचं कारण यासाठी की आपल्याला आरशातील प्रतिबिंब सोडत असताना काही आकृत्यामध्ये आरसा हा खालच्या दिशेला म्हणजे या ठिकाणी XY या ठिकाणी आरसा काढलेला असतो. आणि या ठिकाणी जर आरसा असेल तर ही कोणती जी या ठिकाणी आकृती असेल तिची रचना ही पाण्यातील प्रतिबिंबाप्रमाणे म्हणजे वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर या प्रकारे दिसत असते. आणि म्हणून आपण हे प्रतिबिंब थोडंसं काळजीपूर्वक समजून घेऊया. तर बघा मुलांनो, हे जे झाड आहे या झाडाचा आपण जर इथं ही जमीन आहे आणि या जमिनीवर जर आपण विचार केला की खालची बाजू आहे आणि ही वरची बाजू आहे, बरोबर आहे ना. मग आता बघा तुम्ही सर्वांनी ही वरची बाजू या प्रतिबिंबामध्ये तुम्हाला कुठं दिसत आहे बघा, ही खालच्या दिशेला गेलेली आहे. आणि ही जी खालची बाजू होती ही काय झाली बघा या ठिकाणी वरच्या दिशेला. म्हणजे हा जर झाड असेल, हा आपण एवढ्याच चौकोनाचा विचार करा, फक्त या एवढ्याच भागाचा विचार करा. आणि या ठिकाणी हे जे प्रतिबिंब आहे, प्रतिबिंब कसं दिसत आहे बघा, ही जी खालची बाजू होती ही वर आलेली आहे आणि ही जी वरची बाजू होती ही खालच्या दिशेला गेलेली आहे. मग आपल्या प्रश्नामध्ये आपण आरशाचा जर विचार केला तर या ठिकाणी जर आरसा ठेवला असेल तर काय कल्पना करायची की वरची बाजू खालच्या दिशेला जाते आणि खालची बाजू ही वरच्या दिशेला येत असते. आणि सोबतच एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की डावीकडच्या आणि उजवीकडच्या बाजूमध्ये मात्र कुठलाही बदल होत नाही. म्हणजे या ठिकाणी असलेला हा जो आकार आहे किंवा या प्रकारची ही जी फांदी असेल, ही फांदी जशीच्या तशी या प्रतिबिंबामध्ये आपल्याला दिसत आहे. आणि ही याच बाजूला म्हणजे या आकृतीच्या उजव्याच बाजूला असणार आहे आणि हा अशा प्रकारचा प्रतिबिंब हा डाव्याच बाजूला असणार आहे. फक्त फरक कुठे पडत आहे, वरची बाजू खालच्या दिशेला येत आहे आणि खालची बाजू वरच्या दिशेला जात आहे. अशा प्रकारे आपण पाण्यातील प्रतिबिंब किंवा आरसा जर खालच्या दिशेला ठेवला असेल तर त्यावरून त्याचं उत्तर अचूक शोधू शकतो. मुलांनो, या ठिकाणी हा जो प्रश्न विचारलेला आहे हा प्रश्न थोडंसं नीट आणि काळजीपूर्वक तुम्ही समजून घ्या. तो याकरता की या ठिकाणी जो आरसा ठेवलेला आहे तो आतापर्यंत आपण जे प्रश्न बघितले त्याच्यापेक्षा म्हणजेच इथं आरसा ठेवलेला होता तर यावेळेस मात्र काय झाला, तो खालच्या दिशेला ठेवलेला आहे. आणि एक आणखी गोष्ट लक्षात घ्या, खालच्या दिशेला आरसा असणे म्हणजेच जणू काही आपण पाण्यातील प्रतिबिंब ओळखत आहोत असं आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि पाण्यातील प्रतिबिंब हे कशा प्रकारे दिसते, त्यात काय बदल होते हे आपण या अगोदर नीट समजून घेतलेलं आहे. आपण त्यात सांगितलं आहे की पाण्याच्या प्रतिबिंबामध्ये किंवा आरसा हा जर खालच्या दिशेला ठेवला असेल तर वरची बाजू ही खालच्या बाजूला येते आणि खालची बाजू ही वरच्या दिशेला जात असते. परंतु डावीकडची बाजू जशीच्या तशीच राहील आणि उजवीकडची बाजू पण जशीच्या तशीच राहील, त्यात कुठलाही बदल होत नाही. मग बघा आता आपण काय करूया की ही बाजू खालच्या दिशेला आलेली आहे असं आपल्याला कुठं कुठं दिसत आहे. पर्याय क्रमांक A, पर्याय क्रमांक B, उरलेल्या दोन पर्यायामध्ये ते नाही आहे. त्यामुळे हे दोन्ही पर्याय आता आपण तात्पुरते वगळूया. आता आपण फक्त या दोन पर्यायाचा विचार करूया. नंतर बघा, हा जर धनुष्य बाण असेल आणि हा जर बाण असेल तर त्याचं टोक तुम्ही याचं निरीक्षण करा. या ठिकाणी हा टोक काय झाला बघा, हा विरुद्ध दिशेला दिसत आहे. आपल्या सर्वांना एक लक्षात घ्यायचं की वरची बाजू खालच्या दिशेला जाईल परंतु त्या बाजूच्या याच्यामध्ये कुठलाही फरक जाणवणार नाही. ती आपल्याला जशीच्या तशी दिसायला पाहिजे, जे की आपल्याला पर्याय क्रमांक B या ठिकाणी दिसत आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक B. थोडक्यात बघा मुलांनो की या ठिकाणी हे बघा, तुम्हाला हा जो धनुष्यबाण आहे, हा धनुष्यबाण जर आरसा आपण या खालच्या दिशेला पकडला तर तो या पद्धतीने दिसेल. म्हणून आपलं उत्तर होतं पर्याय क्रमांक B. मुलांनो, या प्रश्नामध्ये सुद्धा आरसा हा खालच्या बाजूला ठेवलेला आहे. XY या ठिकाणी आरसा आहे. मग अशा वेळेस हा जो प्रतिबिंब आहे, हा प्रतिबिंब याची आपण डावी आणि उजवी बाजू याचा विचार न करता आपल्याला
हा पाण्यातील प्रतिबिंबाप्रमाणे या आकृतीचा विचार करायचा आहे. आणि पाण्यातील प्रतिबिंबामध्ये ही वरची बाजू खालच्या दिशेला जात असते आणि खालची बाजू वरच्या दिशेला जात असते. मात्र डावीकडची बाजू डावीकडेच असेल आणि उजवीकडची बाजू उजवीकडे असेल. मग बघा मुलांनो, आपण काय करूया सुरुवातीला की याच्यातून जे पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायातील कोणते पर्याय चुकीचे आहेत ते आपण बाजूला करू शकतो. म्हणजे बघा, वरची बाजू खालच्या दिशेला व्हायला पाहिजे असं कुठं दिसत आपल्याला? या ठिकाणी दिसत आहे, या ठिकाणी दिसत आहे. इथं डावीकडची बाजू उजवीकडे झालेली आहे, त्यामुळे हा चुकीचा आहे. आणि या ठिकाणी तर हा 2 अंक मध्यंतरी गेला आहे, त्यामुळे सी आणि डी हे 2 पर्याय आता आपण तात्पुरते वगळू शकतो. यांना आपण बाद करूया. आता आपण विचार करणार फक्त पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक बी. मग बघा, 2 हा अंक जर खालच्या दिशेला येईल तर तो या पद्धतीने दिसेल, या पद्धतीने दिसेल. म्हणजे 2 या अंकाची रचना दोन्ही ठिकाणी बरोबर आहे. आता आपण 4 या अंकाचा विचार करूया. बघा, 4 हा अंक जर खालच्या दिशेला आला तर ही जी रेषा आहे किंवा ही जी बाजू ही याच बाजूला असायला पाहिजे. ही या बाजूला वर होणार नाही, जे की या ठिकाणी झालं आहे. बघा, हे काय झालं आहे? बघा, 4 हा अंक जर वरची बाजू खाली गेली आणि खालची बाजू वर गेली, परंतु डावीकडची बाजू डावीकडे आणि उजवीकडची बाजू उजवीकडे असायला पाहिजे, जी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आणि हा अंक सुद्धा जर ही बाजू या बाजू खाली आली तर तो आपल्याला या प्रकारे दिसेल. या ठिकाणी सुद्धा 6 या अंकाची रचना बरोबर आहे, फक्त काय झालेलं आहे, 4 हा अंक या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने दाखवलेला आहे. आणि त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. म्हणजेच काय, तर आपलं बघा उत्तर हे या प्रकारे असायला पाहिजे. हा जो 2 आहे, हा 2 वरची बाजू खाली आली तर या पद्धतीने दिसेल, 4 हा अंक या प्रकारे दिसेल आणि 6 अंक हा या प्रकारे दिसेल. आणि म्हणून आपलं उत्तर होतं या ठिकाणी पर्याय क्रमांक बी. आशा करतो की तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच मदत करणारा ठरेल. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि हो, माझ्या चॅनलला सर्वांनी कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.